श्री गुरुचरित्र पारायण अध्याय 17 मराठी भावार्थ। करवीर क्षेत्रात एक वेदाभ्यास करणारा ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता। तो शास्त्रे व पुराणे सांगत असे। त्याची कीर्ती संपूर्ण गावात झाली होती। शास्त्रे आणि व्याकरण याचे त्याला संपूर्ण ज्ञान होते। तो निष्ठेने आणि व नित्यकर्माचे आचरण करीत असे। त्याला एक पुत्र होता, परंतु तो जन्मापासूनच मंदबुद्धीचा होता। दुर्दैवाने काही वर्षांनी त्या बालकाचे आई वडील दुःखी असमाधानी अवस्थेत कालावश झाले, म्हणून तो आपल्या आजी आजोबांजवळ राहू लागला। तो 7 वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या आजोबांनी त्याची मुंज केली। आजोबांनी त्याला संध्या गायत्री मंत्र शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु शिकवलेले त्याच्या काहीच लक्षात राहत नसे। तेव्हा तो वेदाभ्यास तर कसा करणार? त्याला शिकण्याची जिज्ञासा होती, परंतु मंदबुद्धीचा असल्याने त्याच्या काहीच लक्षात राहत नसे। जेथे कोणी अध्ययन सांगत शिकवित असत तेथे तो जाऊन शिकण्याचा प्रयत्न करी, परंतु तो लगेच विसरून जात असे। गावातील विद्वान लोक त्याची चेष्टा करत असत, निर्भस्तना करीत त्याला खूप टाकून बोलत असत। ब्राह्मण कुळात जन्माला येऊन सुद्धा तुझे जीवन व्यर्थ आहे। ज्याला विद्या असते तोच लोकात मोठा मानला जातो। विद्या ही ब्राह्मणाची ठेव आहे। ज्याच्याजवळ विद्या असते त्याला जीवनातील सर्व सुखे मिळते, तो यशस्वी होतो। एखादी व्यक्ती वयाने जरी मोठी असली तर ती त्याला विद्या प्राप्त नसेल तर तो समाजात पूज्य ठरत नाही। त्या गावातील ब्राह्मणांना त्यांनी विचारले, माझी शिकण्याची खूप इच्छा आहे, तेव्हा या परिस्थितीत मी काय करावे? आपल्याकडूनच मला प्रेरणा व मार्गदर्शन व्हावे अशी मी आपणास विनंती करतो। तेव्हा ते ब्रह्मरुंद उपवासाने त्याला म्हणाले, तुला विद्या प्राप्त होण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागेल। त्या जन्मात तुला विद्या प्राप्त होणे शक्य नाही। हे ऐकून तो बालक अत्यंत निराश झाला व तो गाव सोडून जाण्यास निघाला। वाटेत अरण्यातून जात असताना अनेक वाईट विचार त्याच्या मनात येऊ लागले। तो खिन्न मनाने जात असता त्याला वाटले, मला सगळे लोक दूषणे देतात, आता मी जगून काय उपयोग? जीव देण्यासाठी मला आता दुसरा पर्याय नाही। असा विचार करून तो चालत असता भिलवडी गावात आला। पोटात काही अन्न नाही, रात्रीची वेळ अशा अवस्थेत तो गावातील जगतमाता भुवनेश्वरीच्या मंदिरापाशी आला। देवीचे दर्शन घेतले, अन्नोदक वर्ज्य करून 3 दिवस देवीच्या चरणापाशी बसून राहिले आणि हात जोडून देवीला म्हणाले, माझी जीभ छाटून तुला अर्पण करीत आहे। जर तू मला दर्शन देऊन यातून मार्ग दाखवला नाहीस तर माझे मस्तक मी तुझ्या चरणी अर्पण करीन। असा निर्धार करून देवीच्या पायाशी बसून राहिला। थोड्या वेळाने तो निद्रेच्या अधीन झाला। तेव्हा स्वप्नात देवीचे दर्शन दिले तर म्हणाली, बाळा, माझ्यावर रागू नकोस। कृष्णेच्या पैलतीलावर लवकर जा। तिथे एक औदुंब वृक्षाखाली शंकराचे अवतार असे महाबलशाली एक तपस्वी आहे, ती तुझी इच्छा पूर्ण करते। एवढे सांगून देवी अदृश्य झाली। असे नवलाचे स्वप्न पडले म्हणून तो आनंदित होऊन तेथून निघाला व कृष्णेच्या प्रवाहातून पोहत पैलतीरी आला। तेथे एक त्याला श्री गुरुचे दर्शन झाले। त्यांच्या चरणी मस्तक ठेवून मनामध्ये त्यांची प्रार्थना केली। त्यांनी प्रसन्न होऊन त्याच्या मस्तकावर हात ठेवला। तेव्हा श्री गुरूंच्या स्पर्शाने त्याची जीभ पूर्ववत झाली व तत्काळ त्याला ज्ञान प्राप्त झाले। त्याच्या हृदयात वेद, शास्त्रे, पुराणे, भाष्य, व्याकरण आदी सर्व ज्ञान प्राप्त झाल्याचे जाणवले। परिसाचा स्पर्श होता जसे लोखंडाचे सोने होते तद्वतच श्री गुरूंचा स्पर्श होता त्याला सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले। गुरु महिमा असा असतो, ते ज्या स्थानी असतात त्या स्थानी ही माहिती तितकीच थोर असते। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 17। श्री गणेशाय नमः। सिद्धमने नामकरणे गुरुभक्ती शिखामणी, तुझी भक्ती गुरुचरणी लीन झाली निर्धारी। कृष्णावेणी तटाकेसी भुवनेश्वरी पश्चिमेसी, औदुंबर वृक्षेशी राहिले श्री गुरु पर्येसा। गोप्य रूप वसती गुरु ठाव असे अगोचरू, अनुष्ठान धुरंधरू चतुर्मास येणे परी। सिद्ध स्थान असे गण भुवनेश्वरी सानिधान, विशेष श्री गुरु राहिले म्हणून उत्कृष्ट झाले महिमान। करवीर क्षेत्र नगरात ब्राह्मण एक वेदरत, शास्त्र पुराण विख्यात सांगे सकळ द्विजन नाम। अग्रवेदी असे आपण जाणे तर्क व्याकरण, आनिक प्रमाण आचरण कर्म मार्गरत होता। त्यासी झाला एक सूत मूर्ख असे उपजत, दैववशे माता पिता मृत असमाधान होऊनिया। दिवस मास वर्धता बाड 7 वर्ष झाली केवड, व्रत बंद करिता कुलाचार तया द्विज कुमारासी। न ये संध्या स्थान त्यासी गायत्री मंत्र परेसी, वेद कैसा मूर्खासी पशु समान झालासी। जेथे सांगते अध्ययन जाऊन आपण शिकू म्हणे, ताव मात्र शिकता शिक्षण सेवेसी विस्मृत होय त्यासी। त्या ग्रामीचे विद्वजन
निंदा करीती सकळ जन, विप्रकुडी जन्मुनी ऐसा मूर्ख उपजलासी. ज्यासी नाही सहोदर त्यासी विद्या बंधु भ्रातार, सकळिक वंद होय नर विद्या ऐसा गुणे. एखादे समय वेदशाशी जाय नर विद्याभ्यासी, समस्त पूजा करीती त्यासी विदेश होय स्वदेश. ज्यासी विद्या असे बहुत तोची होय ज्ञानवंत, त्याचे देही देववत्य पूजा घेई सकळांपाशी. एकुण्या ब्राह्मण वचन ब्रह्मचारी करी नमन, स्वामिनी निरूपले ज्ञान विद्याभ्यास करावया. जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्या ध्यान, नये विद्या याची कारण याची काय करणे म्हणतसे. ऐसे आपण दोषी उद्धारावे कृपेसी, जरी असेल उपायासी निरुपावे दातार. परिसुनी ते ब्राह्मण सांगता ती हासून, होईल पुढे तुझ जनन तधी येईल तुझ विद्या. ऐसे नाना परी निचोत्तरसी, बोलती द्विज लोक त्यासी. वैराग्य धोरणे मानसी निघाला बाळ अरण्यासी. मनी झाला खेदे खिन्न मने ध्वजिना पुला प्राण, समस्त करीती दूषण काय उपाय वाचुनी. बिल्लवडी ग्रामासी आला ब्रह्मचारी पर्यसी, अन्नोदक नये घे उपवासी पातला निशी देववशी. तेथे असे जगत माता भुवनेश्वरी विख्याता, तेथे पातला त्वरित करी दर्शन तये वेडी. न करी स्नान संध्या देखा, अपार करीत से दुःखा. देवद्वार सन्मुखा धरणे घेतले तया वेडी. येणे परी दिवस तिनी निर्वाण मन करुणी, अन्नोदक त्वजुनी बैसला तो द्विजकुमार. नवे काय स्वप्न त्या लघुनी, म्हणून कोपे बहुमनी. मने अंबे भवानी का उपेक्षिते आम्हासी. आक्रोशनी तये वेडी शस्त्र घेऊनी प्रबडी, आपुली जीवा तत्काळी छेदुनी वाहे देवी चरणी. जीवा वाहुणी अंबेसी मागुती मने पर्यसी, जरी मज तू उपेक्षिती वाहिन शिर तुझे चरणी. ऐसे निर्वाण मानसी क्रमिता झाला तो निशी, स्वप्न झाले तयासी एका समस्त श्रोते जन. एक बाळ ब्रह्मचारी नको आक्रोश आम्हावरी, ऐसे कृष्णा पश्चिमतिरी त्वरित जाय तयस्थानी. औंदुबराच्या वृक्षातळी असे तापसे महाबळी, अवतार पुरुष चंद्रमोळी तुझी वांछा पूर्वील. ऐसे स्वप्न तयासी झाले अभिनव पर्यसी, जागृत होतासी हर्षी निघाला त्वरित तेथुनी. निघाला विप्र त्वरित होत गेला प्रभात, पैल तटा जाऊन त्वरित देखता झाला श्री गुरुशी. चरणावरी ठेवणी माता श्रोत झाला करिता, श्री गुरुमूर्ती संतोषला आश्वासित तया वेळी. संतोषनी श्री गुरुमूर्ती माता हस्त ठेविती, ध्यान झाले त्वरिती जीवा आली तत्काळ. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पोत्तरे श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनाम धारक संवादे भिल्लवडी स्थान महिमा वर्णम मंदमती ब्राह्मण वरदान प्रदान नाम सप्तोदशाध्याय. श्री गुरु दत्तात्रेय परमस्तु. श्री गुरुदेव दत्त.